नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आत्ताच भाऊबीजेचा जो सण आहे तो झालाय आणि या वर्षी आमचं भाऊबीज आहे ते थोडंसं लेट होतंय, कारण की या वर्षी पहिल्यांदाच भाऊबीजेच्या दिवशी आम्ही गेलेलो आमच्या गावाला आणि त्यामुळे आम्ही भाऊबीजेच्या दिवशी भाऊबीज करू शकलो नाही। तर आज आम्ही आलेलो आहोत, आम्ही दोघीही आमच्या माहेरी म्हणजे माझ्या भावाकडे। तर चला तर मग बघूया आज काय काय घडतंय ते। तर हे आहे माझ्या मम्मीचं घर आणि आज आम्ही दोघीही इथे मुक्कामी थांबणार आहोत भाऊबीजेच्या निमित्ताने। तर तुम्हाला सगळं माहिती आहे की आईला कधी कोणती गोष्ट सांगायची गरज पडत नाही, तर आम्ही यायच्या आधीच मम्मीने सगळी तयारी करून ठेवली होती आणि एकदम छान असा बेतही तिने ठेवला होता। तर ही आहे माझी लहान बहीण आणि लकीली माझी लहान जाऊ सुद्धा। तर आम्ही दोघी जणी लहानपणापासून एकत्र वाढलो आणि लग्न झाल्यानंतरही एकाच घरामध्ये गेलो। हे असं खूप कमी लोकांच्या बाबतीत घडतं आणि आम्ही लकी आहोत असं आम्हाला हे वाटतं। आणि स्पेशली आजची पाणीपुरीची जी फरमाईश होती ती फक्त हिच्याच सांगण्यावरून होती, कारण की आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त पाणीपुरी ही तिलाच आवडते आणि तिने मम्मीला सांगितलं होतं की आज जेवण नाही, आज फक्त पाणीपुरीच होणार आहे आणि मम्मीने तयारीसुद्धा केली होती। जसं पाणीपुरी आवडते तसंच पाणीपुरी बनवण्यासाठी सुद्धा पुढाकार तिनेच घेतला होता आणि आम्ही सगळेजण फक्त बसून होतो आणि आम्हाला पाणीपुरी जी आहे ती बनवून द्यायचं काम तीच करत होती। पाणीपुरीचा बेत आहे आज, तसा कुटुंब सहपरिवार। पाणीपुरी तर सर्वांना खूपच आवडते, पण ती बनवण्याचे कष्ट कोणाला नको असतात। तर आज आमची बहीण आम्हाला स्वतःहून बोलली की आज ती बनवून देते, तर इतकी छान संधी मिळाली आहे तर त्या संधीचं सोनं तर आम्ही करूनच घेणार आहे। पण सध्या आमचा फोकस फक्त पाणीपुरी खाण्यावर आहे। तर आत्ताच पाणीपुरी फस्त करून आम्ही बसलेलो आहे निवांत। तर कशी होती पाणीपुरी ऋषी? पाणीपुरी एकदम मस्त होती, कारण आमचा कारागीरच मस्त होता। तुला कसे वाटले मम्मी? फार छान वाटली आणि मस्त आम्ही चवीने पाणीपुरी खाल्ली, खूप छान। तर मम्मीचं समाधान नाही झालंय पाणीपुरी खाऊन, कारण की मम्मीने काहीतरी वेगळाच बेत केला होता। कसला केला होता? हां, मम्मीला पनीरची भाजी खायची होती, पण जो आमच्या घरातलं जे पाणीपुरी प्रेमी आहे, जे रोजच पाणीपुरी खाते पण तरी तिचं मन काय भरत नाही, मम्मीचं पोट भरलेलं दिसत नाही। मला बाहेरचं आवडतं खायला, मला काय आवडत स्वतःला काय तर झाला बाहेरचं आवडतं तर काय स्वतःला काय तर झाला बाहेरचं आवडतं तर काय। तर काय म्हणणे तुझं पाणीपुरी बद्दल? पाणीपुरी आवडते तर पाणीपुरीवरती 2 शब्द झालेच पाहिजे। पाणीपुरीची गाडी टाक। पाणीपुरीची गाडी टाकायची आहे आम्हाला। तर इनी पाणीपुरीची गाडी टाकली तर असं समजा की त्याच्यामध्ये प्रॉफिट कमी आणि लॉसेस जास्त होणार आहे। रियू, तू काय खाल्लास? तर मंडळी, आजच्या दिवसासाठी पाणीपुरी हे फक्त निमित्त होतं। पाणीपुरीच्या का होईना निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या। पण या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आमच्या पप्पांना खूप मिस केलं। 5 वर्ष होऊन गेलेत आमचे पप्पा आमच्यासोबत नाही आहेत, पण आम्हाला त्यांची, जेव्हा आम्ही सगळेजण सोबत असतो तेव्हा आम्हाला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। तर मी एकच प्रार्थना करेल देवाकडे की ते जिथे कुठे असतं, जिथून कुठून आम्हाला बघत असतील तिथून ते खुश राहू देत आणि त्यांचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत आहे। तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।